आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीची भजी। तर ही सालीवाली डाळ बघा 1.5 वाटी मी भिजत घातली होती रात्री। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले। आता ह्याला स्वच्छ धुवून घेते कारण की ह्याची ना थोडी थोडी साल निघते धुतल्यानंतर। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। त्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, त्यात बघा ह्या 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या मोठ्या मोठ्या आहेत। ह्याला पाण्याचा पहिला वापर करणार नाही, बारीक करून घेणार आहे। आता हे आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, एक 5 ते 7 मिनिटं आपण असं ह्याला चांगलं फेटून घेऊया। फेटण्यामुळे एकदम हलकी होते बघा, एकदम हलकी झालेली आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा मीडियम आकाराचा एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला ओवा मी चोळून घेतलेला आहे। धने जिरे पावडर 1 चमचा, त्यात टाकणार आहे थोडासा कढीपत्ता, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद। आता ह्यात टाकणार आहे मी 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे फक्त आपल्याला टाकायचे चण्याच्या डाळीचं पीठ। आता हे मिक्स करून घेऊया। त्यात टाकायच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणारा हा खायचा सोडा एकदम 2 चिमूट फक्त त्याच्यात टाकायचं आपल्याला, एकदम थोडंसं 1 चमचाभर पाणी। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीत पकडायचे आणि असे सोडून घ्यायचे। फेस बघा कमी झालेला आहे। आता आपण हलवून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणारे बघा मिरच्या, आता हे मी काढून घेते। भजी बघा एकदम वरून एकदम कडक आणि आतून बघा एकदम जाळीदार असे बघा।